आईस्क्रीम द्या. हा बना. कोण घे ते, तुला पाहिजे तर घे आधी. नाही मला नको, तू आधी घे, मी घेईन नंतर. ते कसं खायचं मी तुला सांगते. कसं एकदम असं करून खाऊ नकोस, त्रास होईल तुझ्या दातांना. आहा. मस्त आहे. काय आलं? गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग सासूबाई. सासूबाई? अगोबाई, सासूबाई. हे बघा, मी तुमच्या दोघींसाठी छान चहा आणलाय करून. वाव मम्मा, आज कोणीतरी उठून चहा वगैरे केलाय. दारू प्यायची सोडून चहा केलाय. घ्या ना. छान मस्त गरम गरम चहा, एकदम छान आलं घालून केलंय. घे बच्चा. गरम आहे सावकाश. घ्या तुम्ही घ्या. आताच्या मस्त थंडी पण पडायला लागली ना, तर म्हटलं सकाळी सकाळी छान आल्याचा चहा जरा बरं वाटेल ना. काहीतरी बोलायचं असेल. ऑफकोर्स. नाही बोला बोला. नाही असं काही स्पेसिफिक नाही. मी म्हटलं बोलायचं म्हणण्यापेक्षा सांगायचं होतं मला. काही नाही, हेच की तुम्हाला खूप टेन्शन्स असतात. तुम्ही कामाच्या निमित्तानं सतत बाहेर असता, घरात कामं चालू असतात. सो तुम्ही कामावर कॉन्सन्ट्रेट करा. मग हे आपली घरातली कामं, चहा किंवा इतर सगळी कामं आय विल टेक केअर ऑफ इट. मी बघेन ना सगळं. त्यात काही हलगर्जीपणा होणार नाही. पण काय शनाया, तू प्लीज तू लग्नाचा विचार नको ना करू. मी हात जोडतो, मी पाया पडतो, पण प्लीज तू. जावई बापू, आय एम सॉरी गॅरी, प्लीज. मी हात जोडते, पण आता वेळ निघून गेलीये रे. मम्मा बरोबर बोलते गॅरी. मी आणि मम्मानी तुला इनफ चान्सेस दिले. आता त्यात तू काही केलं नाहीस, इज नॉट आवर फॉल्ट. असं नको करू. एक चान्स द्या ना मला प्लीज. दिला एक चान्स दिला. हा बोला, काय करणार? मी काही करेन. तुम्ही सांगाल ते करेन. मी हवं ते करेन. तुम्ही. माझ्या शनूबेबीला मिस्टर मेहतांचं स्थळ आलंय. ते 5 लाख रुपये द्यायला तयार आहेत. 5 लाख शनूबेबी, 5 लाख. 5 लाख रुपये द्यायला तयार आहेत. तुम्ही द्याल? 5 लाख? हा, मी देईन 5 लाख, पण एक थोडं मला वेळ हवा. हा म्हणजे फार नाही. ओके ठीक आहे. 1 महिना, 2 महिने, 4 महिने. मम्मा नाही गॅरी, 1 डे. 1 डे मिळतोय तुला. 1 डे मध्ये तुला जमलं तर ठीक, नाही तर मी त्या मेहता बरोबर लग्न करून मोकळी हो. चल मम्मा. प्लीज शनाया, अगं तू. छान झाला आता चहा. थँक्यू. आहा, माइंड ब्लोइंग पोहे आहेत यार. हा, मला तर आता छान झालंय असं म्हणायचाच कंटाळा आलाय. फक्त तू ना आज काय बनवतेस ह्याबद्दल मात्र मला उत्सुकता असते. गोडाचा शिरा केलाय आई. बाबांना आवडतो ना म्हणून.
हो पण डॅड आहे कुठे? नाश्त्याची वेळ चुकवत नाही जनरली. हो ना, मी इथे आल्यापासून त्यांची कुठलीच वेळ चुकल्याचं बघितलं नाहीये. काय झालं, कुठे बाहेर गेलाय का? नाही, घरातच आहे. इनफॅक्ट तो कालपासून त्याच्या रूम मधनं बाहेरच पडलेला नाहीये. एवढं काय महत्वाचं काम आहे? म्हणजे नाश्त्याची वेळ चुकवली, रूम मधून बाहेर पडला नाही, काय झालंय? सौमित्र, तू काल त्यांना बोललास, त्याचा राग आला असेल त्यांना. नाही ग, मला नाही वाटत. म्हणजे डॅड असं नाही, आणि तुला माहितीये कुठल्याही गोष्टीचा अत्यंत प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस आहे. तुला कल्पना नाहीये ही अशी प्रॅक्टिकल माणसंच कधी कधी किती इमोशनल होऊन जातात ते. या बाबतीत तुझ्यापेक्षा मी तुझ्या बाबाला जास्त ओळखते. मग मी म्हंटल ना तुला, त्यांना वाईट वाटलं असणार. मला नाही वाटत. म्हणजे तो काय असं रुसून वगैरे बसणाऱ्यापैकी नाहीये. मला माहितीये काय करायचं ते. कशी आहे साई? आठवण येते ग तुझ, खरंच आठवण येते अगं. मी खोटं नाही बोलत आहे. ठीक आहे, फाईल तुझी, निघायचं. मी खरं बस, फाईल उचल आणि निघ. थांबा बाबा, हे काय चाललंय? काही नाही, त्याला याच्या जमिनीचे कागदपत्र हवे होते, ते देतोय. बाबा, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण यांचं काय? का? काय हे? हे बघ राधिका, बघ राधिका, मी माझ्या नावावर असलेली जमीन फक्त जमीन तुम्ही विकत घेतली होती का? विकत त्यांनी घेतली असली तरी सुद्धा जमीन माझ्या नावावर आहे. लाज वाटत नाही का हो तुम्हाला हे असं सगळं बोलताना? अजूनही आई वडिलांना लुटतातच आहे. या वयात त्यांची जबाबदारी स्वीकारायची, ते सोडून लुटमार सुरूच आहे तुमची. देवाने 2 हातपाय दिलेत ना, त्यापेक्षा काम करा ना तुम्ही. आता भीक मागा, काहीही करा, पण दुसऱ्याला भिकेला लावू नका. हे राधिका, बस हा, ते भीक वगैरे मागायला नाही आलेलो. आता मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन. हा, जमीन माझ्या नावावर आहे आणि मी ही रिक्वेस्ट करून फक्त मागायला आलोय. तो हक्क आहे माझा, कळलं? हक्काच्या गोष्टी त्या माणसानं करायच्या ज्याला कर्तव्याची जाणीव. तुम्ही नाही. जाऊ दे, पण तुम्हाला काही कळणारही नाही. ठीक आहे, अशी जमीन वगैरे मागण्यापेक्षा एखादा जॉब कर ना सरळ. त्यांना लाख वाटेल, पण यांना कोणी नोकरी द्यायला हवी ना. यांची कीर्तीच अशी आहे की कोणी यांना उभं सुद्धा करणार नाही. म्हणून तर आईबाबांकडे भीक मागायला आले. हे राधिका, बस तू. ए गुरु, एक गोष्ट लक्षात ठेवा, राधा आता माझी बायको आहे. या आवाजात बोलायचं नाही तिच्याशी. ते शब्द आता तुला लागत असतील, पण ती काही खोटं नाही बोलत आहे. आणि हे जे काही केलंस ना, स्वतःहून करून घेतलंस ना, तुला कोण कशाला सिंपती देणार? बास झाला, निघा इथून. आणि पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही, हा, सांगून ठेव. पाच आलाय ना तुम्हाला दोघांनी. भीक मागत मी भीक मागायला नाही आलो. मी भीक मागायला नव्हतो आलो. आई, या गुरुनाथ सुभेदारला नडताना तुम्ही, मी दाखवून देईन तुम्हाला दोघांना. नोकरीच काय इतका मोठा बनवून दाखवेन ना की नंतर तुम्हाला कळेल की आपण कुणाशी पंगा घेतलाय, आपण कुणाला नडलोय. भीक माग. मी अगं बघू दे ना, मस्त कॉमेडी चाललो तू होतं. माझा ऐक. मग गॅरी अजून घरी आलेला नाहीये.
व्हॉट शनू बेबी, येईल तो, काय टेन्शन घ्यायचं त्याचं. अरे काय टेन्शन घ्यायचं म्हणजे काय मम्मा, आपण त्याला ते पैशांचं प्रेशर दिलंय, त्याला प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहे, 5 लाख मिळवणार आहे का तो. काय तू पण. अगं म्हणून तर टेन्शन आहे ना मम्मा. आता परत दारू पिऊन आला मम्मा. गॅरीने या प्रेशर पायी सुसाईड अटेम्प्ट वगैरे केला तर. हिम्मत आहे सुसाईड अटेम्प्ट म्हणे. कुठे केड्याबरोबर बसला असेल विचार करत, पैसे कसे कमवायचे. येईल, फिरेल फिरेल आणि येईल घरी. बाबा आता बस झालं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही त्यांच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि मला तर वाटतंय ना बाबा, त्याला तो परत घरी आला ना, घेऊच नका त्याला. तेच बाबा, आता त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही. जे तुमचं आहे, तुमच्या मालकीचं आहे, ते तुमचंच असणार आहे. त्याच्यावरती फक्त तुमचा हक्क असणार आहे. मला असं वाटतंय बाबा, तुम्ही हे जे काही जमवलंय ते तुमच्या म्हातारपणासाठी जमवलंय ना. आतापर्यंत तुम्ही स्वाभिमानाने जगलायत, यापुढेही जगायचंय तुम्हाला तसंच. तुम्हा दोघांनाही या गोष्टी समजून आल्या, पण या पोट्याला काहून नाही समजत आहे सगळं. शानू बेबी, काय झालं. काय नाही, नथिंग. गॅरीचा विचार करतेस ना, म्हणजे गॅरीचाच विचार करतेस. मम्मा अगं हा असं कसं बोलतो आपल्याला इथनं निघून जा म्हणून. अरे तू लाख म्हणे निघून जा, आपण जायचं का. या घरासाठी पैसे कोणी भरलेत. मी. मग जायचंय तर तो जाईल, आपण का जायचं. मम्मा तो पॉइंटच नाहीये. पण मग अगं मम्मा इतके वेळा इतकं सगळं घडलंय, इतके वेळा चिडलाय तो माझ्यावर, आमचं भांडण झालंय, रागावलंय, मारलंय एकमेकांना पार. पण मम्मा आज ज्या पद्धतीने तो बोलत होता ना, असं वाटत होतं की ही इज लॉस्ट हिज कॉन्फिडन्स. शानू बेबी, मी इथे आले ना तेव्हाच ओळखलं होतं की गॅरीला कॉन्फिडन्सच नाहीये. त्याच्यातला कॉन्फिडन्स लूज झालाय कम्प्लिटली. तो ना असा बुडायला लागलाय, गटांगळ्या खातोय. पण त्याच्याबरोबर आपल्याला बुडून चालणार नाही ना शानू बेबी. आपण कशाला गटांगळ्या खायचा. आपल्याला पोता आलं पाहिजे. मग गॅरीचं काय. शानू बेबी, आपल्याला जर पोहता आलं तर आपण गॅरीला बाहेर काढू शकतो ना. मम्मा अगं पण स्विमिंगचा काय संबंध आहे या सगळ्याशी. नाही, माझं चुकलं. येस, आय विल वेट फॉर युअर कॉल. बाय. अरे तुम्ही सगळे अजून उभेच का, बसा ना. नाही म्हणजे आम्हाला हेच म्हणायचं होतं की तुम्ही पण आमच्या बरोबर पिकनिकला चाला ना. अजून तोच विषय. हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना माझा निर्णय आधीच कळवलेला आहे. अरे यश, आता एवढा सगळा ते आग्रह करतायत, तर एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे. डॅड, पिकनिक होईल, एक फॅमिली गेट टुगेदर होईल. चल ना. हो ना बाबा, मी तुम्हाला खात्री देते, तुम्हाला खरंच खूप मजा येईल. नाही, जरा स्पष्टच बोलू का. बोला, स्पष्ट बोला. तुम्ही आमच्यावर नाराज तर नाही ना. म्हणजे तुम्ही आम्हाला भेटल्यापासून आमच्या वागण्यात बोलण्यात काही चुका तर झाल्या नाहीत ना. नाही, असं काहीही नाही. हे बघा, राग, लोभ या सगळ्या गोष्टी अशाच मंडळींना होतात जे प्रत्येक गोष्टीमध्ये जरा जास्तच इमोशनली विचार करतात. माझ्या अगोदरपासून सगळ्या मीटिंग लाईंड अप आहेत, दॅट्स ऑल. बाकी मी सोडून माझ्या घरातली इतर सगळी मंडळी तुमच्या बरोबर येऊ शकतात. मस्त रे डॅड, तू सोडून केवढी लोक उरली ना. पण काय सौमित्र, ऑलरेडी हा विषय माझ्या लाईनअप मध्ये नसताना सुद्धा मी खूप वेळ घालवलाय याच्यावर चर्चा करण्यात. मला तरी माझी कामं आहेत. गुड नाईट. काही चेहरे पाडायची काही गरज नाहीये. त्याचा स्वभाव तसा आहे, त्याला काम सोडून दुसरं काही सुचत नाही. पण आपण जाणार आहोत. मी, राधिका आणि सौमित्र तुमच्या सोबत येणार. आई, पण बाबांचं काय. अगं तू सारखा बाबांचाच विचार करणार आहेस का कधी आई काय म्हणते हेही ऐकणार आहेस. हे बघ, आपल्यासाठी हा विषय संपलेला आहे. आता तुझ्या बाबांच्याच भाषेत सांगायचं असेल
तर आपण ह्या विषयावर खूप बोललेलो आहोत. माझा निर्णय झालेला आहे. दॅट्स फायनल. देवाने 2 हातपाय दिलेत ना, त्यापेक्षा काम करा ना तुम्ही. आता भीक मागा, काहीही करा. आणि असली जमीन वगैरे मागण्यापेक्षा ना एखादा जॉब कर ना सरळ. यांना लाख वाटेल, पण यांना कोणी नोकरी द्यायला हवी ना. नोकरी नाही, पैसे नाही, नोकरी नाही, पैसे नाही. नाही, मला माहिती आहे ना, फायनान्शियली वीक आहे म्हणून जो येतो तो मला शहाणपण शिकवतोय. काय वाटेल ते बोलतो, काही इज्जत नाहीच आहे गुरुनाथ सुभेदारची. आधी शनाया, मग तिची मम्मा आणि आता सौमित्र राधिका, या दोघांनी तर आई बाबांच्या समोरच माझा अपमान केलाय परत एकदा. नाही, बस झाला आता. एक चान्स हवाय, एक चान्स हवाय मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. असा धडा शिकवेन ना की माझं नाव आयुष्यात कधी विसरणार नाही. सगळं काय चाललंय? हो, काय चाललंय काय तुम्हीच सांगितलं की चल म्हणून चालत चालत आपण इथे आलो. ते बरोबर आहे, मला मान्य आहे ते सगळं. आपण मजा मस्ती करायलाच बाहेर पडलो आहोत. हा अरे पण तरी सुद्धा माझं तुझ्याकडे वेगळं आणि महत्वाचं काम आहे. हा बोला ना. इथे हो. ओके. अरे तू सौमित्र एक तुला रूम शेअर करायचं बोलला आणि तू ही पटकन हो म्हटलंस. अरे हो, मला वाटलं आम्ही मस्त धमाल मस्ती मजा करू म्हणून हो म्हणालो मी. अरे मौज मजा मस्ती करायलाच आपण इथे आलो. पण तरी मला तुझ्याशी काहीतरी वेगळं बोलायचं होतं, म्हणून तुला मी असं इथे बाजूला घेतला. बोला ना, काय झालं? आय थिंक राधिका आणि सौमित्र ह्यांचं ट्युनिंग अजून तसं जमलेलं नसावं. सौमित्र आणि राधिका वहिनीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत असं? दॅट्स व्हॉट आय थिंक. अरे काल मी सौमित्रला स्टडीत झोपलेला पाहिला. मला वेगळं वाटलं. मी त्याला विचारलंही, पण ठोस उत्तर असं काही त्याच्याकडनं आलं नाही मला. म्हणून मला जरा काळजी वाटते. मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. आपण करू काहीतरी. हा, मी आहे. मी काहीतरी छान विचार करतो. डोंट वरी, आपल्याला जे हवंय ना तसंच होणार. हा, आय विश सो. येस येस येस. चला आपण एक काम करूया आता, काहीतरी खायला जाऊया. म्हणजे काहीतरी खाल्लं ना की बेटर सुचेल. चला. ते इतकं वेंधळेपणा करतील असं वाटलं नव्हतं. मॅम, ते त्या पार्टीमध्ये रात्रभर सगळ्यांना सांगत होते ही जेली आहे, ही जेली आहे, पण शेवटपर्यंत कुणाला हे सांगितलंच नाही की माझी वाईफ आहे. मला सांगावं लागलं, अरे मी यांची वाईफ आहे म्हणून. कॉलेजमध्ये असल्यापासून असाच आहे. म्हणजे तो कधी कोणाशी काय वागेल ना, कधी अनप्रेडिक्टेबल माणूस आहे. ए जेनी, तू इथे काय करतेस? काय म्हणजे, दिस इज माय रूम ना. अरे मॅम बरोबर रूम शेअर करायची आपलं ठरलंय ना. कोणी ठरवलं? असं काय करतो? मगाशी ठरलं ना आपलं. हो, ब्रेकफास्टच्या वेळेस नाही का ठरलं आपलं. विसरला. एक मिनिट, जरी मी विसरलो तर मला ते लक्षात राहणार नाही ना की मी विसरलो. पण हे बघा, हे मला जरा काही पटत नाहीये की आता पिकनिक मध्ये येऊन आपण वेगवेगळ्या रूम मध्ये राहणार. हा, चला आपण जाऊया. कुठे? अरे आपल्या रूमवर. काय हा वेडेपणा चाललाय. आपलं ठरलंय ना. असं काय करतोस तू? आता चेंज कशाला करतोस ते? नाही, काय आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचं बघा ना. असा कसा आम्ही वेगळं वेगळे राहणार? एक गंमत आहे. अरे गंमत म्हणजे अरे पण वाय यू पुलिंग मी आउट? काय झालं? नाही, तुम्हीच म्हणालात ना मॅम बरोबर राहा. अरे आणि हो. तू माकाच बाहेर करता अरे तुम्ही. हो, ऐक ना, माझा आता प्लॅन कॅन्सल झालेला आहे. काय? आनंद सर, काय झालं? तुम्ही असे अचानक बाहेर का आलात? मला हिला बहिणींच्या रूम मधनं काढायचं होतं म्हणून.
का अहो तुमचाच प्लॅन होता ना ती तुमच्या त्या वहिनींच्या रूम मध्ये सौमित्र हळू 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 हो पण आता जरा एक लफडा झालाय. काय झालं? ते हे बघ असंच करतात काय बोलतच नाही. अरे सांगतो थांब ना सांगतो थांबा जरा सांगतो. काही प्रॉब्लेम झाल्यामुळे सौमित्र आणि राधिका बहिणी ते लग्नानंतर ते एकत्र आले नाहीयेत. एकत्र आले नाहीत म्हणजे म्हणजे काय झालंय? तुम्ही ना- बोलत नाहीयेत काय एकमेकांशी? तुम्ही गप्प बसा चला माझा अरे पण काय सांगा ना. भांडण झालं का चला. त्यांच्यात? ठीक आहे राधा, मी बाहेर आहे, छान आहे तो सोफा रिसेप्शनच्या इथे आहे, तिथे मी नाही 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 ठीक आहे. हे बघ कोणी बघितलं तर मी तिथे खाली कुठेतरी ऍडजस्ट करेन स्वतःला, डोंट वरी. रिलॅक्स रिलॅक्स राधा, डोंट वरी. सांगा ना बाई, तुम्हाला तर सगळं माहित असन. खरंच त्या दोघांमध्ये काही वाद आहेत का? काही गैरसमज आहेत का? वसुंधराताई सांगा ना, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हालाच माहिती असेल ना. तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं आम्हाला? वसुंधराताई बोला काय झालंय? तुम्ही सगळ्यांनी जे ऐकलं ते खरंय. सौमित्र आणि राधिका फक्त मनाने एकत्र आलेत. हॅलो काय सगळेजण इथे काय करताय तुम्ही? अरे तुमचीच वाट बघत होतो. का? का म्हणजे आता गेम करायचं असेल तर गेम खेळायला पाहिजे ना. गेम खेळायचं असेल तर गेम आपल्याला ते करावं लागेल ना, डिसाइड ठरवावं लागेल ना. काय झालं? तू मलाच काय विचारतोय अरे काय झालं? तू काय बोलतोयस ते मला नाही कळत आहे. मला कुठे कळतं? એટલે बाकी सगळ्यांना कळलं ना की काय करायचं ते. आनंद भाऊजी, तुम्ही बऱ्याचदा काय बोलता मला नाही कळत, पण आता मला इतकंच कळलंय की काहीतरी गेम खेळायचंय. ओके, सगळ्यांना तेच तर कळलेलं आहे. झालं ना. बघा आता कुठला गेम खेळायचा ते पटपट ठरवा बरं. ते आता आपण कसं ठरवणार? आता ही तरुण मंडळी आहेत ना, त्यांनाच ठरवते ना काय खेळायचं ते. अगं ही पोरं काय शिकवणार? मी शिकवतो ना आमच्या वेळचा गेम. हुतुतू पासून सूरपारंब्यांपर्यंत एक से एक गेम होते. भाऊजी काय बोलताय तुम्ही? आता स्विमिंग पूल मध्ये आपण हुतुतू आणि सूरपारंब्या खेळणार आहे का? अहो जाऊ दे ना, पण मी काय म्हणतो, मला माझ्या आईचं पत्र हरवलं पण चालेल. अरे श्रेयस बोल ना, तू ठरवणार होतस ना कोणता खेळ खेळायचं ते. काय मी काय सांगू? तुम्ही म्हणालात ना ते पत्र हरवलं आता. अरे पण तू बोल ना, सांग काय खेळ खेळायचं ते बोल आता. पटकन बोल, पटकन बोल. सांगा ना, ठरलंय ना, ठरलंय की नाही आपलं गेम? ठरलं ना game. सांगा ना कुठला ते. गेम ठरलेला आहे शांत. पण मी नाही खेळू शकत. हलका फुलका गेम आहे. हा ते पासिंग द पार्सल खेळायचं आपल्याला. चलो लेट्स बिगिन पासिंग द पार्सल. बोल ना. ते पासिंग द पार्सल. गप्प बस, ही चिटिंग आहे. तुझ्याकडे होता आणि तुझं आहे. हो. अरे बाबा तू नंतर हे बॉल म्युझिक थांबला आणि असा टाकला रे. नाही नाही भाई तुझंच आहे. अरे नाही रे. नाही अजिबात नाही. तुझ्याकडे बॉल आला आणि म्युझिक थांबलं. हा अगं सौमित्रा, मी देखील साक्षीदार आहे. बॉल तुझ्याकडेच होता.
बरं ठीक आहे चला मान्य करतो, माझ्याकडे होता. काय करायचं सांगा आता. इट्स व्हेरी इझी. हा એટલે तुझ्यासाठी तर एकदम सावाच इझी आहे. एकदम हा फक्त एकच अट आहे, बोलायचं नाही. हा. म्हणजे सगळं तुम्ही ऑलरेडी ठरवलेलं आहे ना? नाही ठरवलंय ना, मग सांगा आता काय. ते महत्वाचं नाहीये, आम्ही जे सांगू तेच महत्वाचं. हा बोलत काय बसला, सांगा ना काय ठरवलं ते. हो पण मला कुठे माहितीये, मी आपलं यांना सपोर्ट करायचं म्हणून बोललो. मी सांगतो. हा हमेशा माफी ना काय. कसं आहे बहिणी, तुम्हाला याच्या बरोबर एक गेम खेळावी लागेल. माझं काय? हा हरलाय, मी नाही. मला कशाला मध्ये घेताय? नाही, इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे मी लूज झाले तर मी पण आनंद सरांबरोबर खेळेन गेम ना. अच्छा, म्हणजे तुमचं आधी ठरलंय. नाही ठीक आहे ना, जाऊ दे ना राधा. सांगा गेम काय सांगा. हा सांगतो. ए जा तुझे घेऊन ये. हा. वहिनी सोपं एकदम. तुम्ही दोन्ही हात लांब करून उभं राहायचं. हा आणि तू त्यांच्या एका हातापासून दुसऱ्या हातापर्यंत फुगा घेऊन जायचा. हा ठीक आहे. हा पण एक अट आहे, तू तुझे दोन्ही हात वापरायचे नाहीस. हा त्यामुळे तू आता तुझ्या तोंडाने फुगा घेऊन जा किंवा पायाने घेऊन जा, ते तुझ्यावरती आहे. पण असं आहे, मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. अहो वहिनी तुम्हाला नुसतं हात लांब करून उभं राहायचंय, तुला घेऊन जायचंय. अरे महत्वाचं नियम म्हणजे नियम. हा तू आता तयार झालायस ना खेळायला, तर खेळ ना, मजा येते. या गुज्जूबाईने काहीतरी ठरवलेलं आहे रे. अरे पण मुळात हा काही खेळ आहे का? हा असा खेळच नसतो. चला रेडी, चल करू नका. काय नाही खेळणार, खेळ खेळ. अरे खेळ नाहीच आहे ऑफिशियल, इट्स नॉट अ स्पोर्ट. पण तुम्ही स्पोर्ट व्हा आणि खेळा. चला. हा ठीक आहे. हात नाही ठेवतोय आता, फक्त थांबा ना जरा. हात नाही लावायचा. अरे नाही काही बोललास का? नाही. असं काय बघतोस? काही नाही, सिमिलॅरिटी शोधायचा प्रयत्न करतोय. कशा? खरंच तू अशी छान एकटक चंद्राकडे बघत होतीस आणि मी तुझ्याकडे एकटक बघत होतो आणि माझी आपली मनातल्या मनात काहीतरी बडबड चालू होती. हा आता त्यातलं नेमकं तू काय ऐकलंयस मला माहित नाही. काय ऐकलंस ग? नाही, काही नाही ऐकलं. सांग ना काय ऐकलंस. हे बघ, तू काहीतरी तर ऐकलंयस. उगाच अशी का वळून मला विचारशी? मला भासही झालेला असू शकतो ना. नाही, मला नाही वाटत. कारण मी तुला आय लव्ह यू म्हटलं आणि मग तू वळलीस. चल, झाली का तुझी पुन्हा चेष्टा सुरू? खरंच अगं. आणि अशा प्रकारे लग्नानंतर काही दिवसातच बायकोकडून या नवऱ्याला मारहाण सुरू झालेली आहे. अरे गुज्जूबाई वेडायस का रे? अरे काही कशाचा काही परिणाम होतो की नाही तुझ्यावर? बघ ना जरा वातावरण काय आहे, किती शांतता आहे, चांदणं पडलंय, चंद्र आहे, रातकिड्यांचे आवाज आहेत. हा काय स्वर आहे? आम्ही गुज्जू आहोत ना म्हणून वरचा सूर लागतो. याचा काही संबंध आहे का? आणि आत्ताच सांगतोय, उगाच काहीतरी मीठ मसाला लावशील आणि काहीतरी सांगशील ही मला मारत होती वगैरे. लाडाने चाललं होतं आमचं. सांग त्याला. मला सांगा, तुम्ही आता लग्न झाल्यानंतर जेनीशी जे वागता त्याला तुम्ही मारहाण म्हणता का? कोणी तुम्ही ना माझा गेम माझ्यावरच पलटू. बरं ऐक ना, तू का आलायस इथे ते सांग ना बाबा. मी इथे अरे हा ऍट युअर सर्व्हिस. तुमच्यासाठी सूप आणलं, हे घ्या. ओ, तरीच म्हणलं वास कसला येतोय. झालं? हा सूप देऊन झालं? हा निघ आता. कधीतरी रिस्पेक्टफुली बोल यार. आपण निघाल का? आहे क्या बात आहे. लव्ह यू यार.
हे बघ हेच सांगली. काय म्हणजे काय काही नाही निघा तुम्ही येतो आम्ही तुम्ही तू असं प्रेमाने सांगून नाही जाणार. हे चाल रे निघ निघ. याला नाही जमणार आहे कधी रिस्पेक्टफुली वगैरे काय? काय तू नेहमी त्यांच्याशी असं का रे बोलतोस? अरे असं म्हणजे काय, मित्र आहे माझा तो, असंच वागणार ना आम्ही. नशीब त्यांना राग येत नाही. असला राग येतोय त्याला, आणि काही नाही राग येणारच नाही त्याला, म्हणून तर आम्ही छान मित्र होत ना. एक विचारू? विचार ना. मैत्रीत आणि लग्नात काय फरक असतो रे? असं का विचारतेस तू? म्हणजे आधी आपण खूप चांगले मित्र होतो, आता आपलं लग्न झालंय, काय फरक आहे? हे बघ राधा, आपण जर एखाद्या माणसात काहीही फरक करायचा नाही असं जर ठरवलं ना, तर विषयच संपला. जेव्हा तुझी जबाबदारी घ्यायची वेळ येईल तेव्हा मी नवरा म्हणून तुझ्या मागे उभा असेल, आणि जेव्हा तुला आधाराची गरज असेल तेव्हा मी मित्र म्हणून तुझ्या मागे उभा असेल. अजून काय विचारायचंय? कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी येतोय पोट्टा? आनंद सर ये ना आनंद. काय रे काय किती उशीर हा? ते स्लोप, मी आजारी आहे माहित नाही का रे तुला? अरे हो काका, तुमच्यासाठी जसा स्लोप वर हाफी ग. नाही ठीक आहे, तुम्ही आता जरा दम घ्या, पण पुढे काय करायचं तेही सांगा. खूप सोपं आहे. तुम्ही सगळे ना आता तुमच्या तुमच्या रूम मध्ये जा, ठीक आहे? आणि चुकून ते दोघे आले आणि दरवाजा हे केलं काय ते, हा बरोबर आहे, तर दार उघडायचं नाही. अरे आई, मग एक शेवटचं ऑप्शन काय राहणार? ते त्यांच्या रूम मध्ये जाणार ना. अरे एवढं सगळं सोपं होतं तर आधीच नाही का रे सांगायचं? आम्ही आमच्या खोलीत जाऊन बसलो असतो ना. मग तुम्हाला हे सगळं थ्रिल कसं मिळालं असतं? आमचे हे तर खूपच हुशार निघाले, आधीच गेले झोपायला. आमचे त्याहून हुशार आलेच नाही. चला चला चल 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 चला पळा झोप आली आहो. चल आई आई इथे ना कोणाला खऱ्या टॅलेंटची कदरच नाही, कळलं एक दिवस.